शिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोते हो, आजच्या लोकजागर या कार्यक्रमात प्रवीण पेटकर यांच्याशी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, म्हणतात ना, सेवा हीच ईश्वर सेवा भक्ती, समाज सेवेनच मिळते खरी शक्ती. गरजूंच्या आयुष्यात प्रकाश आणणे हीच सर्वात मोठी समाजसेवा समजल्या जाते. दुःखांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच खरं समाजसेवकाचं भूषण ठरतं. असंच व्यक्तिमत्व असणारे 35 पेक्षा जास्त वर्षापासून सातत्याने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. अशा बहुहिताय व्यक्तिमत्व असणारे अंजनगाव सुर्जी येथील प्रवीण पेटकर सरांशी आपण आज बातचीत करणार आहोत. चला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार सर, आजच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार सर, आपल्या जीवन प्रवासाविषयी थोडक्यात आणि आपल्या बालपणातील जे संस्कार आपल्यावर झालेत त्या विशेष संस्काराविषयी आपण आम्हाला काय सांगाल? माझा जन्म हा 2 जुलै 1969 साली झालेला आहे आणि माझं बालपण आणि माझा जन्म हा सिंधी बुजुर्ग तालुका अचलपूर या खेड्यामध्ये झालेला आहे. अच्छा. आणि मी हा शेतकरी कुटुंबातला एक बालक म्हणून आहे. शेतकरी हा आपल्या कष्टामधून मुलांच्या वाढवण्यासाठी किंवा शिक्षणासाठी किती धडपडतो या दृष्टीनं जे बालपणातलं जीवन आहे ते अतिशय माझ्या वडिलांना शिक्षणाचं खूप महत्व होतं आणि प्रत्येक मुलगा हा शिकला पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी बालपणी अतिशय शिक्षणासाठी खूप महत्व दिल्यामुळे त्यांनी एक आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदचं 1 ते 4 पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर गावातच एक जनता हायस्कूल म्हणून 5वी ते 10वी पर्यंत ती विद्यालय होतं. त्यामध्ये माझं 9व्या वर्गापर्यंत शिक्षण झालं आणि तिथून मी 10वा वर्ग हा वर्धा कृषक विद्यालय येथे झालेला आहे. अच्छा सर, आपल्या शिक्षणाचा प्रवास जसा घडत गेला ते शिक्षणाचा प्रवास तुमचा आणि शिक्षण घेत असताना नेमके आपल्याला कोणकोणत्या अडीअडचणींना सामोरं जावं लागलं याविषयी आपण काय सांगाल? आता त्या काळामध्ये शिक्षण करण्यासाठी माझ्या कुटुंबामध्ये जवळपास आम्ही 5 बहिणी आणि 2 भावंड होतो. आणि माझा 6वा नंबर. आणि त्यामध्ये मुलींना माझ्या वडिलांनी अतिशय महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या विचारानं मुली शिकल्या पाहिजे म्हणून त्यांना सुद्धा शिकवलं. आणि मुलगा असल्यामुळे त्यांना चांगलं शिकवण्यासाठी त्यांनी आपलं एखादं गरजेचं काम मागं ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचं प्राधान्य त्यांनी ठेवलेलं आहे. त्यामुळं शिक्षणासाठी बालपणामध्ये अशी अडचण नाही आली, पण वडिलांच्या शिक्षणाचा ध्यास असल्यामुळे त्यांनी सतत आमच्या गरजा पुरवल्या. बरोबर सर, आई वडील मुलांच्या सुखातच त्यांचं हित असतं असं म्हणतात, तर ते काही खोटं ठरेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण त्या काळात शिक्षणाचं महत्व पटणं आणि आपल्या मुलींना ते शिक्षण देणं, आपल्या मुलांना ते शिक्षण पोहोचवणं ही खरंच खूप मोठी बाब त्यावेळेस तुमच्या आई वडिलांनी तुमच्या बाबतीत केली. सर, हे जेव्हा आपण शिक्षण घेत होता तर हे शिक्षण घेत असताना डीएड पर्यंतचं आपलं शिक्षण झालेलं आहे, तर डीएड पर्यंतच्या शिक्षणात नेमक्या कोणत्या शिक्षकांचा किंवा असे कोणते विचार आपल्यावरती विशेष प्रभाव टाकून गेलेत की जेणेकरून आपण या सामाजिक चळवळीकडे वळलात? हा, मी जनता हायस्कूलमध्ये जिल्हा परिषद मधून 5व्या वर्गामध्ये गेलेलो होतो. तिथं माझे एक शिक्षक होते भिमटे सर म्हणून. ते एक फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे ते शिक्षक होते. आणि त्यांचं त्यांच्या बाबतीत चिंतन मंथन आणि वाचन खूप होतं. त्या दृष्टीनं ते आम्हाला बाबासाहेबांच्या विषयी, महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचे विचाराचं माहिती ते आम्हाला दर शनिवारी रविवारी द्यायचे. आणि त्यातून एक फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचं ओढ थोडीशी मनाला लागली आणि तिथून पुढे आणखी मग शिक्षण चालूच होतं. म्हणजे तेव्हा त्या शाळेतल्या 5व्या वर्गापासूनच या सामाजिक क्षेत्राकडे वळण्याची आपली सुरुवात नक्कीच झालेली होती. सर, शिक्षण आणि
सामाजिक जाणीव यांचं परस्पर संबंध आपण कशा पद्धतीने पाहता? माणूस जगत असताना किंवा समाजामध्ये आपण जगतो तर आपण इतरालाही मदत केली पाहिजे. या दृष्टीनं शिक्षणातून आपण इतर लोकांना काय देऊ शकतो किंवा काय मदत करू शकतो या दृष्टीनं चिंतन करून लोकांना देण्याचा प्रयत्न आपण त्या शिक्षणातून देऊ शकतो. फक्त शिक्षण हे लोकोपयोगी असलं पाहिजे. बरोबर. तर आजचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी आपल्या शैक्षणिक अनुभवाविषयी आपण काय संदेश द्याल? आजचे जे विद्यार्थी आहेत, जे जुन्या काळामध्ये जी साधनं विद्यार्थ्याला मिळत नव्हती, म्हणजे ती नव्हती तेव्हा आमच्या काळामध्ये एक श्राव्य साधन म्हटलं तर हा रेडिओच होता. अच्छा. आज मुलांकडे आणि कालांतराने टीव्ही आला. आज मुलांकडे लहानपणीच मोबाईल येतो आणि त्या मोबाईलच्या नादामुळे किंवा मोबाईलच्या आवडीमुळे जी मुलं त्याकडे वळून शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळं त्याचं शिक्षणाकडचं लक्ष इतर गोष्टीकडे जातं. ते जाऊ नये या दृष्टीनं पुस्तक वाचन फार महत्वाचं आहे. बरोबर. हे जे महामानव आपले झालेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील आणि महात्मा फुले असतील आणि इतर अशा महत्वाच्या महामानव जे होऊन गेलेले आहेत, संत गाडगेबाबा असतील, अनेक लोकांचे विचार, त्यांची व्याख्यानं आणि पुस्तकं वाचलं तर वाचल्यानं मस्तक सुधारते. आणि त्या दृष्टीनं आजच्या मुलांनी जे वाचनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे ते पुस्तक वाचणं फार आवश्यक आहे आणि मोबाईलचा लळा कमी करणे आवश्यक आहे. हाच संदेश मी आजच्या पिढीला देऊ इच्छितो. नक्की सर, ते म्हणतात ना, वाचाल तरच वाचाल. ही खूप सुंदर संदेश आपण आमच्या या श्रोत्यांना दिलात. आणि आजकाल खरंच आपण बघतो आहे की लहान लहान विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, हे अक्षरशः मोबाईलकडे वळतात आहे आणि मोबाईलकडे बघून त्यांचं दूरदृष्टी आहे किंवा त्यांची विचारांची कल्पकता आहे ही थोडीशी कमजोर होताना आपल्याला दिसते आहे. जरी आपल्याला विविध माहिती मोबाईलच्या माध्यमातून जरी मिळत असली तरी शारीरिक पद्धतीने म्हणा, जसं आपण लहानपणी पूर्वीच्या काळामध्ये खेळ खेळायचो, खो खो असो, कबड्डी असो, पण आजकाल मुलांना आपण खेळताना बघतच नाही, ते फक्त मोबाईलवरती गेम खेळताना आपल्याला दिसून येतात. खूप छान संदेश सर आपण दिलात. आपल्या या कार्यक्रमामध्ये सर पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं लावलं तरी चालेल. नक्कीच श्रोते हो, चला आपण ऐकूया छानसं हे गीत. श्रोते हो, आजच्या आपण या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत प्रवीण पेटकर सरांशी, जे अंजनगाव सुर्जी येथे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. सर, आपण मगाशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अनुभवाविषयी आपण सांगितलं, पण सामाजिक कार्याकडे वळण्याची जी प्रेरणा आपल्याला मिळाली ती कधी, कशी आणि कुठून मिळाली? मी 12वी झाल्यानंतर वर्धेला असताना एक योगासन क्लासेस जॉईन केलेला होता आणि तिथं एक सामाजिक कार्य करणारे डॉक्टर सतीश सावरकर म्हणून क्लास घ्यायचे आणि त्यांच्यासोबत क्लास घेताना त्यांचा सामाजिक कार्य सुद्धा राहायचं. त्यामुळं तिथून मी सामाजिक कार्याची सुरुवात केली आणि तेव्हाच 1989 मध्ये आम्ही वर्धा येथे जवळपास 10 दिवसाचं लहान मुलांचं संस्कार शिबिर, म्हणजे वर्ग 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं एक संस्कार शिबिर 10 दिवसाचं आम्ही लावलेलं होतं आणि तिथूनच खरी माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे बालसंस्कारांना घडवण्याचं काम त्यावेळेस पासून जे केलं तर तेच संस्कार तुमच्यावरती पण घडत गेले आणि त्याच माध्यमातून पुढचा हा सामाजिक प्रवास आपला सुरू झाला. सर, आदिवासी असो, वंचित असो किंवा दुर्बल घटक असो, यांच्यासाठी केलेल्या कार्यातील काही महत्वाचे अनुभव आपण काय सांगाल? मी जिथे राहतो तिथं शेजारी आपला हा मेळघाटचा भाग असल्यामुळे आणि या मेळघाट अतिशय वंचित जो भाग आहे, आदिवासी समाज तिथं राहतो, जो शिक्षणामध्ये मागा आहे, जो अनेक गोष्टीपासून ते अलिप्त राहतात, तर शिक्षणामध्ये हा भाग समाज खूप मागं असल्यामुळे त्यांना कुठंतरी आपण त्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा फायदा मिळवून देण्यासाठी मी एक सामाजिक संस्था रजिस्ट्रेशन करून 16 जानेवारी 1999 एक प्राथमिक आश्रमशाळा
त्या मुलांसाठी चालू केली आणि शासनाने मला ती चालू करण्यासाठी अंजनगाव सुर्जीला मान्यता सुद्धा दिली. अच्छा. त्या मुलांना मेळघाट मधून एक शहरी भागामध्ये कसं जीवन असतं ते शिकवण्यासाठी सुद्धा मी त्या शिक्षणाची सुरुवात. अच्छा सर, सामाजिक कार्य करताना आलेल्या मोठमोठ्या अडीअडचणी देखील येत असतात, कारण कुठलंही कार्य करायचं म्हटलं तर ते सहजरित्या कधीच होत नाही. तर नेमक्या आपल्याला कोणकोणत्या अडीअडचणी आल्या आणि त्या आपण कशा पद्धतीने पार करत गेले? सामाजिक काम म्हटलं कुठलंही हाती घेतलं तर त्याला बौद्धिक, आर्थिक आणि शारीरिक श्रम लागतात. बरोबर. कुठलंही सामाजिक काम म्हटलं तर शारीरिक श्रम कोणी करेल, काही बौद्धिक श्रम सुद्धा आपल्याला काही मंडळी देईल, पण आर्थिक जुळवणे फार कठीण असतं. बरोबर. कारण लोकांची प्रवृत्ती ही आहे की धार्मिक कार्याला सहकार्य लवकर करतात, पण सामाजिक कार्य करणं म्हणजे ही कसरतच आहे. बरोबर. आणि त्यासाठी मग तो पैसा उभा करणं म्हणजे ही एक फार जिकरीचं काम होतं. पण तरी या समाजामध्ये सामाजिक काम केलं पाहिजे असं प्रोत्साहन देणारे अनेक मंडळी आहे. त्यांच्याकडून आम्ही तो निधी घेऊन म्हणा किंवा ते प्रोत्साहन घेऊन आम्ही ते काम पुढे रेटत होतो आणि ते काम शेवटास नेत होतो. सर, जेव्हा आपण जसं सांगितलं की तुम्ही शिबिराच्या माध्यमातून आर्थिक अडचणी असो किंवा कुठल्याही अडचणी असो हे विविध लोकांच्या माध्यमातून आपण सोडवत होते, पण जेव्हा आपण संघटनात्मक कार्य करतो जसं किंवा संस्था आहेत, चळवळी आहेत, इथे काम करत असताना नेमके कोणकोणते बदल समाजात आपल्याला जाणवलेत याविषयी काय सांगाल? संघटन करत असताना आपण कुठल्या एका विषयासाठी काम करत आहोत आणि आपलं ध्येय काय आणि त्या दृष्टीनं आपल्याला समाजामध्ये जाऊन समाजामध्ये तो मुद्दा समजून सांगून त्यासाठी जे आपल्याला एक टीम वर्क असतं, कुठलंही एक काम करतो म्हटलं तर एकाच्या हाताचं काम होत नाही. बरोबर. तर ते टीम वर्क करताना प्रबोधन, संवाद आणि त्या प्रत्येक खेड्याखेड्यात जाऊन आपण बैठका घेऊन युवकांना जे सामाजिक जाणीव ज्या लोकांना आहे त्या लोकांना एकत्र बोलवून प्रबोधन करून त्यामधून कार्यकर्ते निर्माण करून संघटन निर्माण करण्याचा सतत मी प्रयत्न केलेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. सर, जेव्हा आपण सामाजिक चळवळीत सातत्य टिकवण्यासाठी काही विशेष असे आवश्यक बाबी तुम्ही जसं सांगितलं, संवाद आहे, कौशल्य आहे, हे जर आपल्यामध्ये असेल तर संघटनात्मक कार्य नक्कीच चांगलं होऊ शकतं. तर याविषयी आपण अजून काय सांगाल? काय वाटतं आपल्याला? जेव्हा संघटन एकत्र येतं तेव्हा अनेक विचारांची लोक एकत्र असतात आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, तर अशा वेळेस एकत्रित करून ठेवणे हे खूप कठीण आणि जिगरीचं गोष्ट राहते. तर त्याविषयी आपण काय सांगाल? समाजामध्ये जगत असताना आपण समाजासाठी कामात आलं पाहिजे या दृष्टीनं युवकांनी याचे काम करत असताना एखादा विषय घेतल्यानंतर त्यासाठी जे आपण संघटन निर्माण करतो आणि त्यामधून जे एक स्फूर्ती लोकांना मिळते आणि एक ते सामाजिक काम ध्येय नेण्यासाठी जे जिद्द आहे ती निर्माण होते आणि त्यामधून जे युवक आहेत त्यांना जे समाजामध्ये अनेक विषय आहेत, एक सामाजिक प्रबोधन असा विषय असतो किंवा दीन दुबळे किंवा दलित जे लोक असतात किंवा ज्यांना सेवा करण्याची गरज आहे, अनेक रक्तदान असो किंवा रुग्णसेवा असो, यामध्ये काम करण्याचा किंवा सामाजिक ती काम ध्येय पूर्ण करण्यासाठी एक जिद्द आणि चिकाटी निर्माण करण्याचं त्यामधून त्यांना ती गुण प्राप्त होतात. समाजामध्ये एक चांगला नागरिक घडतो. सर, विविध सामाजिक संस्थांमध्ये जबाबदारी सांभाळताना नेतृत्वाचा अनुभव आपल्याला कसा राहिला त्याविषयी आपण काय सांगाल? जेव्हा आपण एखादं काम हाती घेतो आणि समाजामध्ये ते काम करण्याचा आपला जो प्रयत्न असतो आणि सतत आपण प्रबोधन मधून लोकांच्या भेटीगाठीमधून जेव्हा आपण ते काम तडीस नेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोक आपोआपच आपल्याला नेतृत्व सोपवतात आणि हे नेतृत्व जेव्हाची जबाबदारी आपल्यावर येते ती खूप मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पेलताना अनेक कार्यकर्त्यांमध्ये कुठे कुठे चळावळ म्हणा किंवा नेतृत्व पार पडताना अनेक असे बिकट प्रश्न येतात की आपण तिथं कुठला निर्णय घ्यावा, हा घेतला तर काय होईल, तो घेतला निर्णय तर काय होईल, अशा परिस्थितीमध्ये नेतृत्वाचं खूप कस लागतो किंवा खूप तो निर्णय घेताना धाडस लागतं. खरंच आहे सर. आजकालची जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढीला सामाजिक चळवळीकडे आकर्षित करण्यासाठी नेमके कोणकोणते मार्ग उपयुक्त ठरतील असं आपल्याला वाटतं? आत्ताची जी पिढी आहे ती सामाजिक
कामाकडे त्यांचं ओढ खूप कमी आहे. आजकालची जी पिढी आहे ही मोबाईलमध्ये खूप गुंतलेली आहे आणि जी बाळकडू त्यांना सामाजिकतेचं पाहिजे आहे ते घरून सुद्धा कमी पडतं. अच्छा. कारण की आज बऱ्याच नागरिकांचा म्हणा किंवा जनतेचा जो वेळ जातो हा मोबाईलमध्ये हाताळण्यात जास्त वेळ जातो. बरोबर. म्हणून मी सांगितलं की महामानवांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणे फार आवश्यक आहे. ज्यांनी समाजाच्या हितासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलं असे जे महामानव आहेत त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचवले तर आजची जी पिढी आहे ती पिढी सामाजिक काम करण्यासाठी पुढे येईल असं मला वाटते. आणि या युवकांनी वाचाल तर वाचाल या दृष्टीने पुस्तकं सुद्धा वाचली पाहिजे. आणि जर जे आधुनिक साधन आपलं मोबाईल आहे तर या मोबाईलमध्ये सुद्धा या जगातली माहिती आहे ती माहिती आपण आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचू शकतो यासाठी आजच्या युवकांनी आपल्या जीवनातला संसारातला 25% वेळ या सामाजिक कार्याला द्यावा अशी मला वाटते. नक्कीच सर, आपल्या या कार्यामागील जी मूलभूत विचारधारा आहे ती नेमकी कोणती आहे याविषयी काय? एक समानतेचा विचाराचा पगडा माझ्या पहिलेपासून डोक्यावर आहे. मग तो असा की माझं कुटुंब हे महानुभावपंथी असल्यामुळे, चक्रधर स्वामी त्याचे प्रवर्तक असल्यामुळे चक्रधर स्वामी हे एक समानतेचे प्रवर्तक आहेत. त्यांची जी भूमिका राहिली आहे ती समानतेची राहिली. आणि लहानपणापासूनच जेव्हा मी सामाजिक कामामध्ये आलेला आहो तेव्हापासून फुले शाहू या महामानवांची, शाहू महाराजांची, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा एक पगडा माझ्या मनावर असल्यामुळे मी त्या विचारानं काम करत राहतो. अच्छा सर, आजचं जे सामाजिक वास्तवात आहे हे सर्वात मोठं आव्हान आहे, तर याविषयी आपल्याला काय वाटतं? आजचं जे सामाजिक वास्तव्य आहे विदारक वास्तव्य आहे. म्हणजे आपण जुन्या काळामध्ये गेलो तर आई वडील मुला मुलींना खेळण्यासाठी सोबत पाठवायचे किंवा बाजूच्या मुलीला पाठवायचं असलं तर तिला मदत करण्यासाठी आपला पालक पाठवायचा. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज अशी एक त्या मोबाईलमुळे आणि या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आणि जेव्हा आपण कधी रात्री मुलीला एकटं सोडू शकत नाही अशी एक संपूर्ण अशी विदारक परिस्थिती आजच्या या वास्तव्य निर्माण झालेला आहे. यातून चांगले विचार या परिस्थितीला दुरुस्त करू शकतील. महामानवांचे विचार आणि राज्यघटना जी या देशाला दिलेली आहे त्याचं वाचन आणि माझ्या हक्कासाठी मी समोर येईल. या महामानवांनी दिलेले विचार जर आज प्रत्येकापर्यंत पोहोचले तर ही परिस्थिती नक्कीच सुधारेल. नक्कीच सर, सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची भूमिका देखील खूप महत्वाची आहे, तर ती किती महत्वाची आहे असं आपल्याला वाटतं? सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिक्षणाचं फार महत्व आहे. आता तर लोक शिक्षण खूप मोठं घेत आहेत. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट विविध क्षेत्रामध्ये जातात, इंजिनिअरिंग, डॉक्टर. पण पायाभूत जे शिक्षण आहे किंवा शिक्षणाची जे विचारधारा जी आहे समाजामध्ये राहताना घडताना सामाजिक शिक्षणाची गरज फार आहे. खरंच आहे. म्हणजे फक्त आपण डिग्र्या पदव्या घेऊन इकडे शिक्षण वाढवतो आहे, पण संस्काराची किंवा सामाजिक जाणीवांची जी काही डिग्री आपल्याला हवी आहे ती डिग्री मात्र कुठेतरी मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये कमी दिसून येते. तर हे जे गुण आहेत हे गुण आपल्यामध्ये आत्मसात करणं आता हे सध्या शिक्षणापेक्षा देखील खूप महत्वाचं ठरेल असं आपल्याला वाटतं. सर, भविष्यात कोणत्या प्रकारचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे घडावे अशी आपली अपेक्षा आहे, याविषयी काय सांगाल? जे वास्तव्य निर्माण झालेलं आहे याला जर दुरुस्त करायचं असेल तर प्रत्येक नागरिकानं जो नागरिकाचा उन्नती होण्यासाठी जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं गावोगावी आणि कुटुंबामध्ये जर वाचन झालं तर नक्कीच ह्या देशातलं चित्र वेगळं होईल. आणि तो ग्रंथ म्हणजे या देशाची राज्यघटना. या देशाच्या राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आणि त्याला त्याच्या मूलभूत हक्काचं जाणीव आणि मूलभूत हक्क मिळण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे जे दिलेलं आहे त्याचं वाचन फार आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच आहे सर. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? लोकमान्य एक युग पुरुष या चित्रपटातील या जीवन आपले साथ करावे. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं आणि या तरुण युवकांना साजेसं असं हे गीत आपण निवडलं. चला तर आपण ऐकूया छानसे हे गीत. श्रोते हो, आपण आजच्या या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत प्रवीण पेटकर सरांशी, जे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत.
सर, आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहताना सर्वात मोठं समाधान आपल्याला कुठल्या गोष्टीचं वाटतं आणि आपल्या या सगळ्या सामाजिक कामासाठी असो किंवा आपलं जीवन सार्थकी जे ठरलेलं आहे याच्यासाठी प्रेरणा आपल्याला कोणाकडून आणि कशी मिळाली, याविषयी काय सांगाल? सर्वात प्रथम तर माझे आदर्श आणि प्रेरणास्थान माझे वडील आहेत, स्वर्गीय दिगंबररावजी पेटकर, आणि विचाराचा पगडा म्हणून माझ्या जीवनामध्ये माननीय अरविंदजी माळी, प्रबोधनकार, नागपूर, त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर हरी नरकेजी, जी पुण्याला बहुजन साहित्यिक आहेत, सन्माननीय डॉक्टर श्रावणजी देवरे साहेब, नाशिक, यांच्या विचाराचा माझ्या याच्यावर खूप असा पगडा निर्माण झाला आणि त्यांच्याच प्रेरणेतून मी आज रोजी काम करत आहे. आणि माझं हे काम सतत चालू असतानाच शासनाने सुद्धा माझ्यावर जबाबदारी टाकलेली होती. 1997 मध्ये महाराष्ट्र शासनाने तेव्हा मला विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सिंधुबुद्रुक या गावासाठी नियुक्त केलेलं होतं. त्याचप्रमाणे मी अंजनगावमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांनी पोलीस जनता संपर्क स्तरावर जी समिती आहे त्यामध्ये सुद्धा नियुक्त केलं होतं. आणि हे जी मी म्हणजे विचारधारा मधून मागे वळून पाहताना जर म्हटलं तर या विचारधारेतून मला काय मिळालं, तर मला खूप मोठी उपलब्धी मिळाली की आजच्या काळामध्ये सुद्धा मुलींच्या शिक्षणावर आजही वडील मुलापेक्षा कमी खर्च करतात किंवा त्यांना पुढे नेण्यासाठी तेवढं प्राधान्य देत नाहीत. तर माझ्या जीवनाचे या सगळ्या याचं सार्थक म्हणजे माझ्या दोन्हीही मुली डॉक्टर झाल्या. आज मोठी मुलगी माझी MBBS आहे आणि दुसरी मुलगी माझी BDS आहे. हीच माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. आणि हे सगळं काम करत असताना माझा भाऊ असो, माझी पत्नी असो, माझ्या मुली असो, या सर्वांनी मला सहकार्य केलं. आणि एक सामाजिक मित्र म्हणून माझा मित्र संजय वाघुळे यांनी सुद्धा मला या सामाजिक काम करत असताना खूप मोठं सहकार्य केलं. या सर्वांचा मी माझ्या जीवनामध्ये ऋणी राहील. खरंच आहे सर, ते म्हणतात ना, आयुष्यामध्ये मित्रमैत्रिणी असो, कुटुंब असो, यांची जर साथ असेल तर आपण जगातली कुठलीही लढाई खूप चांगल्या पद्धतीने लढू शकतो. आणि ती लढाई आज आपण खूप मोठ्या प्रमाणात लढलेले आहात. सर, आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे, तर समाजकार्य करू इच्छिणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? एकच छोटासा संदेश एवढाच आहे, आजच्या पिढीने वाचन केलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, हेच शेवटचं मी सांगतो आहे. खरंच खूप छान संदेश सर आपण दिलात. वाचाल तर वाचाल. त्याग, सेवा आणि समर्पण हे समाजसेवेची खरी त्रिसूत्री आहेत. म्हणूनच श्रोते हो, चला एकत्र येऊन समाज घडूया, अंधकार दूर करून विकासाची मशाल पेटूया. आपली एक छोटीशी मदत कोणाचं तरी नक्कीच आयुष्य बदलू शकते. आणि हेच आयुष्य सरांनी देखील आपल्या मुलांचं, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं बदललेलं दिसून आपल्याला येत आहेत. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. लोकजागर या कार्यक्रमात आज शैक्षणिक आणि सामाजिक कार्य या विषयावर प्रवीण पेटकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं, तांत्रिक सहाय्य दिलं होतं सुनील किन्हीकर यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर